राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्य यामध्ये श्री अभिजित खारकर यांची विभागीय संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। श्री अभिजित खारकर यांची राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना विभागीय संघटकपदी निवड झाली असून आज शासकीय विश्राम भवनमध्ये पत्रकार परिषदेमध्ये श्री अभिजित खारकर यांना राज्य प्रमुख श्री सुधीर पाटील राऊत व अमरावती विभाग प्रमुख श्री हेमंत देशमुख तसेच जिल्हाध्यक्ष विशाल बोरखडे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या। आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना मैदानामध्ये उतरली आहे। येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना जीवाचं रान करणार असल्याचं राज्य प्रमुख श्री सुधीर पाटील राऊत यांनी आवाहन केलं आहे। महाराष्ट्रात राज्यातील सर्व शेतकरी व शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना कटिबद्ध आहे, असं यावेळी विशद करण्यात आलं। यावेळी सुधीर राऊत, हेमंत देशमुख, विशाल बोरखडे, संगीता ठाकरे, ॲडव्होकेट धनंजय तोटे, रोशन कडू, अमित गावंडे, राहुल चौधरी, सतीश चरपे, नितीन सरोदे आदी उपस्थित होते। याचबरोबर दत्ताभाऊ चांदोरे, किशोरभाऊ परखडे, चेतनभाऊ वाघ, आम्रपाल खिराडे आदी उपस्थित होते। या संघटनाची स्थापन झाली। या संघटनेचा मुख्य उद्देश की जे कृषी पदवीधर याला संघटित करून कृषीचा विकास कसा करता येईल आणि याकरिता बऱ्याच दिवसांनी कृषी पदवीधर संघटनेला एक नेतृत्व बनवलं आणि ते नेतृत्व शरद पवार साहेबांनी म्हणजे एक हिरा निवडण्यासारखं आमचे सुनील भाऊ राऊत यांना निवडून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी टाकली। राज्याचे कृषी पदवीधर संघटनेचे प्रमुख आहे। एक काहीतरी उद्दिष्ट आहे। यामागील मेन कारण म्हणजे कृषी पदवीधर हा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी हजारोच्या संख्येने बाहेर पडतो। याच्यामध्ये दरवर्षी काही लिमिटेड मुलं गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसमध्ये लागतात, पण आम्हाला या संघटनेमार्फत शासनाला एक अशी विनंती करायची आहे की हा कृषी पदवीधर हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतीसाठी फार महत्त्वाचा अंग आहे। कारण की कृषी पदवीधर हा जर तुम्ही जर शाळेमध्ये जो आज विज्ञान भूगोल हा विषय शिकवला जातो त्याप्रमाणे जर कृषी पदवीधरला तुम्ही शाळेमध्ये तुम्ही त्यांना एक पोस्ट दिली तर जेणेकरून त्यांना एक नोकरीची चांगली संधी मिळेल आणि काही पदवीधर शिक्षण झाल्यानंतर मुलांना नोकरी न मिळता मुलं चांगल्या प्रकारे शेती करू शकते। आज शेती बघा टेक्निकल पद्धतीने शेती करण्याची गरज झाली आहे। कार्यक्रमासाठी कारण छोट्यातूनच कुठेतरी झाड मोठं होईल अशा प्रकारातून आम्ही काम करण्याचा एक विचार करून केला जावा। माझ्या कार्यक्रमाचे जिल्ह्याचे अध्यक्ष विशाल पाटील बोरखडे, माझे हे विभागीय समन्वयक हेमंतराव देशमुख, सरपंच प्रमुख दिलीप तिकडे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समिती आपण तयार अमरावती त्याचे समन्वयक दत्ताभाऊ चांदोरे, त्याचे विभागीय आपत्कालीन समितीचे सल्लागार आदरणीय किशोर पाटील परडवे, त्या समितीचे अध्यक्ष सुरेशराव राऊत। माझी नियुक्ती राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेची जेव्हा आम्ही करायचं असं सगळं ठरलं आणि पवार साहेबांच्या मागे आम्ही लागलो तेव्हा त्याच्या आधी 23 एप्रिल 2023ला आम्ही गौरी हॉटेलला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्याचं अधिवेशन आम्ही घेतलं। त्याचा आयोजक मी होतो। आम्ही सगळे मिळून तो कार्यक्रम फार यशस्वीपणे पाडलो। कालांतराने काम करत असताना 10 जुलैला मागच्या महिन्यामध्ये माझी राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचा राज्याचा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली। राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचा पदभार स्वीकारतो आहे। विभागीय संघटक प्रमुख म्हणून मी पहिले एकपणे काम झालं कृषी क्षेत्रात। पहिले 3 वर्ष अगोदर तुम्ही ऐकलं असेल कृषी पदवीधरसाठी आपण आंदोलन केलं। साऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण MCR इथून पूर्ण मुंबई मंत्रालयापर्यंत घेतो। या अगोदर आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं, आपण जलसमाधीसाठी निवेदन केलं होतं, पण आपल्या आज मेरी नियुक्ति हो गई है। वैसे नियुक्ति बहाना है, पर मैं तो पहले से कृषि विभाग में काम करता हूँ। तो कैसा है कि मैं युवक, ये तो सब शेतकरी और सब ये करेंगी, मैं युवा बरकत करने के उद्देश्य से मैं इसमें आया हूँ।
युवा को मैं गवर्नमेंट स्कीम बोल रहा है, पर उनको सक्षमीकरण करना मेरा उद्देश्य है कि उसमें जॉब में हो कि व्यवसाय में हो, कुछ कायकेटी असो, कुछ में भी हो, तो मेरे को उनको सिर्फ सक्षमीकरण करना है कि मतलब वो घूमे नहीं किधर, पुणे मुंबई जाने से अच्छा अपने घर पे रह के काम करे, अपने गांव में रह के काम करे। गवर्नमेंट का एक मानना है अभी कि गवर्नमेंट ने स्कीम निकाली एग्री बिजनेस मैनेजमेंट, इनका एक ही उद्देश्य है कि अपना सुशिक्षित विद्यार्थी है, काश्तकारी करनारा विद्यार्थी है, युवा शेतकरी है, वो अपने गांव में रह के अपना उद्योग करे, उद्योग काम करे, अपने गांव की ज़्यादा ऊपर लेके गए। गांव का ऊपर जाएगा तो जिला भी ऊपर जाएगा, जिला ऊपर जाएगा तो अपना राज्य भी ऊपर जाएगा, राज्य ऊपर जाएगा तो भारत भी ऊपर जाएगा। पर मेन पॉइंट निकलता है, सर्कल जब चलती है तो कृषि से चलती है। इसको राजकारणों ने सिर्फ नाम के लिए यूज़ करना चालू कर दिया है। ये राजकारण मत करें, इसके ऊपर राजकारण करेंगे तो इसका भविष्य में अपने को बहुत खराब, अपने को इस पर इतना ये होगा कि इसका अपन परत फेर नहीं कर सकेंगे, इसको रिटर्न नहीं दे सकेंगे अपन। देखिए, एक्चुअली एक राज्य का प्रमुख करके मैं आपके साथ कुछ बात करना चाहता हूँ। जो राष्ट्रवादी कृषि पदवीधर संगठन शरद चंद्र पवार गट जो काम करने जा रही है, इसका हेतु स्पष्ट है कि जो अभी विधानसभा के जो चुनाव हो रहे हैं और इसका जो एक महत्वपूर्ण संगठन बनाने के लिए अमरावती हमने टारगेट किया है कि अमरावती से हम महाराष्ट्र में पूरी लड़ाई लड़ेंगे और महाविकास आघाड़ी के जितने भी उम्मीदवार रहेंगे, ये उम्मीदवार के चुनाव में हम पूरे ताकत से उतरेंगे और उनको जो भी शरद पवार साहब हमारे को बोलेंगे कि ये हमारे उम्मीदवार है, उनको चुनाव जीत के लाने के लिए राष्ट्रवादी कृषि पदवीधर संघटना पूरे ताकद से मैदान में उतरेंगी। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।